सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। दोन्ही पिकांचे 80 ते 90% नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाला जाग आणण्यासाठी 12 मार्च रोजी ओरोस येथे होणाऱ्या आंबा बागायतदारांच्या आक्रोश मोर्चाला जामसांडे व्यापारी संघटनेचा पाठिंबा असून त्या दिवशी बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जामसांडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली। यावेळी पाटील काय म्हणाले ते पाहूया। नमस्कार, आज आम्ही जामसंडे व्यापारी संघटनेच्या बैठकीत एक प्रमुख आम्ही असा एक निर्णय घेतला आहे की संपूर्ण जगाच्या जिभेवर अधिराज्य गाजवणारा देवगड हापूस आंबा हा प्रचंड संकटात आहे। अर्थातच इथला आंबा व्यापारी, आंबा शेतकरी, आंबा बागायतदार आणि आंबा व्यापारी ही सर्व मंडळी आज प्रचंड संकटात आहे। किंबहुना हे संकट जसं शेतकऱ्यांवर आलेलं आहे तसंच व्यापार उद्योगावर याचा सुद्धा प्रचंड परिणाम झालेला दिसून आम्हाला आतापासूनच आलाय। प्रत्यक्ष आंबा हे फळ मे मध्ये एप्रिल मध्ये आलं तरी त्याच्या अगोदर 4 महिन्यापूर्वी आमची देवाणघेवाण झालेली असते, तर याचा गंभीर परिणाम ह्या व्यापार उद्योगावर इथला झालेला आहे। अर्थात हे हा प्रसंग किंवा हे नुकसान फक्त जामसंडे बाजारपेठवर होते असं नाही, सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक व्यापार व्यवसायावर हा परिणाम गंभीरपणे झालेला आहे। मग इथलं हॉटेल असू देत किंवा किराणा असू देत, छोटे मोठे सगळे व्यवसाय एकमेव ह्या आंबा पीक शेतीवर अवलंबून आहेत आणि त्याचा गंभीर परिणाम आम्हाला सुद्धा जाणवला आहे। या सारासार गोष्टींचा विचार करून आम्ही उद्याच्या 12 तारखेला जो आक्रोश मोर्चा आहे शेतकऱ्यांचा, तर त्या शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चामध्ये किंवा त्यांच्या या सुखदुःखामध्ये आम्ही संपूर्ण बाजारपेठेतील व्यापारी संघटना सहभागी असून, केवळ सहभाग नसून तर आम्ही एक दिवस आमची संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करत आहोत। आम्ही असा निर्णय घेतला, असा हा निर्णय प्रत्येक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक शहरातील प्रत्येक व्यापाऱ्यांनी हा निर्णय घ्यायला मुळीच हरकत नाही, कारण शेतकरी आणि व्यापारी ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत। जर शेतकरी समृद्ध राहिला तरच आपला बाजारपेठ आणि आपला व्यापारी समृद्ध होणार आहे। याच्यात कुठल्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही असं मला वाटतं। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।